नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादनकर. मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेमधील जे कामगार आहेत आणि त्यांचे पाल्य हे वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहे आणि त्यांच्याकरता ते स्कॉलरशिपचा लाभ बांधकाम कामगार योजनेमार्फत ते घेत आहे. आता यामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल 13 फेब्रुवारी 2026च्या परिपत्रकानुसार बांधकाम कामगार मुंबई विभागाने या ठिकाणी केलेला आहे. तो बदल काय करण्यात आलेला आहे, तो आपल्याला माहीत करून घेणे या ठिकाणी आवश्यक आहे. त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर येत राहतील. चला तर काय महत्त्वपूर्ण बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे ते आपण या ठिकाणी बघूया. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी हे परिपत्रक 13 फेब्रुवारी 2026 रोजी काढलेले आहे. परिपत्रकाचा विषय असा आहे मित्रांनो, जिल्हा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयाची माहिती संगणक प्रणालीवर उपलब्ध करून देण्याबाबत. पुढे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे, मंडळामार्फत नोंदित बांधकाम कामगाराकरता आर्थिक सहाय्य, आरोग्य, शैक्षणिक सहाय्य व सामाजिक सुरक्षिततेच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येतो. म्हणजे या विविध योजना ह्या मंडळामार्फत बांधकाम कामगाराकरता या ठिकाणी देण्यात येतात. आता पुढे शैक्षणिक सहाय्य योजनेपैकी वैद्यकीय पदवीच्या व अभियांत्रिकी पदवीच्या अनुक्रमे रुपये 1,00,000 व रुपये 60,000 इतके अर्थसहाय्य नोंदित बांधकाम कामगाराच्या पाल्यास देण्यात येते. आता विविध संघटना, लोकप्रतिनिधी यांच्याकडून सदर अर्थसहाय्याकरता बोगस व्यक्तींना अर्ज करून लाभ घेतल्याचे, बोगस कागदपत्रे सादर केल्याच्या तक्रारी वारंवार मंडळास प्राप्त होत आहेत. या प्रकरणी सदर महाविद्यालयाची व त्यांनी दिलेल्या कागदपत्राची मंडळाकडूनही चौकशी करण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी विविध संघटना, लोकप्रतिनिधी यांच्याकडून बोगस कागदपत्र देऊन या ठिकाणी हे अर्थसहाय्य या ठिकाणी लुटण्यात आलेले आहे आणि ही बाब बांधकाम कामगाराच्या लक्षात आलेली आहे. त्याकरताच त्यांनी यामध्ये हा पुढील बदल आपण या ठिकाणी बघणार आहोत, तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सदर पत्राद्वारे आपणास कळवण्यात येते की आपणास मंडळाच्या संकेतस्थळावर प्रत्येक जिल्ह्याकरिता एक टॅब उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याकरता एक स्वतंत्र लॉग इन ID करून देण्यात येत आहे. सदर फॉर्मवर आपण आपल्या जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय व अभियांत्रिकी, खाजगी असो की शासकीय, महाविद्यालयाची माहिती उपलब्ध करून द्यावी. सदरचे कामकाज जिल्ह्यातील सहाय्य कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यांनी करायचे आहे. सदरची माहिती भरण्याचे काम दिनांक 31/3/2026 पर्यंत पूर्ण करायचे आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी शासकीय असो की खाजगी महाविद्यालय असो, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी यांची नोंदणी त्या जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त यांनी त्या दिलेल्या टॅबमध्ये लॉग इन ID करून या ठिकाणी आपल्याला ती माहिती त्या टॅबमध्ये या ठिकाणी भरायची आहे. अशा प्रकारचे काम या ठिकाणी जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त यांना बांधकाम कामगार विभागाने या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते 31/3/2026 पर्यंत या ठिकाणी पूर्ण करायचे आहे. आपण आपल्या जिल्ह्यातील भरलेली माहिती मंडळाच्या संकेतस्थळावर बांधकाम कामगारासाठी महाविद्यालयाची निवड करण्याच्या टॅबखाली उपलब्ध करून देण्यात येत आहे. जेणेकरून पाल्यांना त्यांचे कॉलेज निवडणे शक्य होईल व त्यांनी सादर केलेली कागदपत्रे, बोनाफाईडची तपासणी करणेही सुलभ होईल. मंडळ संगणक प्रणालीमार्फत महाविद्यालय निवडून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया दिनांक 1/4/2026 पासून सुरू करण्यात येणार असल्याची नोंदही सर्व संबंधितांनी घेऊन तातडीने कार्यवाही होईल याची दक्षता घ्यावी. तसेच संबंधित नोंदित बांधकाम कामगाराचा पाल्य महाराष्ट्र राज्याबाहेरील वैद्यकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असल्यास त्यांच्याकडून तसे पत्र घेऊन सदर महाविद्यालयाचा संबंधित यादीत समावेश करण्याबाबत मंडळास प्रस्ताव सादर करावा. जेणेकरून सदर महाविद्यालयाचा समावेश संबंधित यादीत करणे मंडळास शक्य होईल. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या पाल्याचा स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरत असताना जे आपण कॉलेज पहिले हाताने या ठिकाणी टाकत होतो, ते आता याच्यानंतर 1/4/2026 पासून तुम्हाला त्या ठिकाणी हाताने न टाकता तुम्हाला दिलेल्या यादीमधून ते कॉलेज या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे आणि ते कॉलेज सिलेक्ट करूनच तुम्हाला या ठिकाणी तो ऑनलाईन स्कॉलरशिपचा अर्ज या ठिकाणी भरायचा आहे.
जेणेकरून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे फ्रॉड या ठिकाणी होणार नाही आणि तुमचे बोनाफाईड सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रंसुद्धा मग बांधकाम कामगारांना या ठिकाणी तपासण्यास सोपे जातील. अशा प्रकारे मित्रांनो, बोगस व्यक्ती बोगस कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करून या ठिकाणी या स्कॉलरशिपचा लाभ घेत आहे, त्याला या ठिकाणी चाप बसेल. अशा प्रकारे वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरता स्कॉलरशिपचा लाभ घेण्याबाबतची ही होती महत्त्वपूर्ण माहिती. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहितीकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.